निरोगी महिला म्हणजे निरोगी कुटुंब हा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवत नांदेडमध्ये नुकतेच एक अत्यंत महत्त्वाचे आणि समाज उपयोगी मोफत कर्करोग तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर राजेश्री देशमुख यांच्या सेवा हॉस्पिटलमध्ये 18 आणि 19 जुलै रोजी या 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे या शिबिरात ग्रामीण भागातील तब्बल 100 महिलांची मोफत स्तन आणि गर्भाशय ग्रीवा कर्करोगाची यशस्वी तपासणी करण्यात आली. यामध्ये अमेरिकेतील मेयो क्लिनिकमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर प्रतिभा बाबाराव एंबडवार, भालकी येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर कविता पाटील, औसा येथील आपल्या वैद्यकीय सेवा देत असलेल्या डॉक्टर वर्षा बाबाराव एंबडवार आणि नांदेडच्या डॉक्टर राजेश्री देशमुख यांनी 2 दिवस महिलांना आपली वैद्यकीय सेवा मोफत दिली. या शिबिरामध्ये महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या स्तनाच्या कर्करोगासोबतच गर्भाशय ग्रीवेच्या कर्करोगाबाबतही जनजागृती करण्यात आली. कर्करोगाविषयी असलेली भीती आणि गैरसमज दूर करत डॉक्टरांनी महिलांना अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. यावेळी कर्करोगाच्या तपासणीसाठी पॅप स्मिअर आणि क्लिनिकल ब्रेस्ट एक्झाम यासारख्या महत्त्वाच्या चाचण्या मोफत करण्यात आल्या. या शिबिरादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी महिलांना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला. गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी महिलांनी दर 3 वर्षांनी पॅप स्मिअर चाचणी करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. वैद्यकीय संशोधनानुसार दर 3 वर्षांनी नियमितपणे ही चाचणी केल्यामुळे गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू तब्बल 60% कमी होत असल्याचे सिद्ध झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये याविषयी मोठ्या प्रमाणावर जनजागृती होणे काळाची गरज असून प्रत्येक महिलेने आपल्या आरोग्याला प्राधान्य देत दर 3 वर्षांनी ही चाचणी न चुकता करावी असे ठळक आवाहन डॉक्टरांच्या टीमने केले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती वाढवणे आणि आजाराचे निदान लवकर होणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमाचे आणखी एक प्रेरणादायी वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर प्रतिभा बाबाराव एंबडवार यांनी या शिबिरासाठी आवश्यक संपूर्ण निधी उभा केला होता. तसेच डॉक्टर राजेश्री देशमुख, डॉक्टर कविता पाटील आणि डॉक्टर वर्षा एंबडवार यांनी आपले 2 दिवसाचे अमूल्य योगदान देत महिलांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. या शिबिराच्या यशाबद्दल बोलताना डॉक्टर कविता पाटील यांनी ग्रामीण महिलांचा वाढता सहभाग हेच शिबिराचे सर्वात मोठे यश असल्याचे सांगितले. तर डॉक्टर राजेश्री देशमुख यांनी कर्करोगाविषयी मनातील भीती दूर करून तपासणीसाठी ग्रामीण महिलांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉक्टर प्रतिभा एंबडवार यांनी कर्करोगाची लक्षणे वेळेत ओळखून लवकर उपचार सुरू केल्यास या आजारावर मात करता येते असा आत्मविश्वास महिलांमध्ये निर्माण करण्यात हे शिबिर यशस्वी ठरल्याचे सांगितले. तसेच ग्रामीण भागात या शिबिराची जनजागृती करून महिलांना तपासणीसाठी आणण्यासाठी प्राचार्य स्वाती एंबडवार, निळकंठ एंबडवार यांच्यासह एंबडवार परिवारातील इतर सदस्यांनीही महत्त्वाची भूमिका बजावल्याचे डॉक्टर प्रतिभा एंबडवार यांनी सांगितले. मोफत आणि आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध करून दिल्याबद्दल शिबिरातील उपस्थित महिलांनी सर्व आयोजक आणि डॉक्टरांचे मनापासून आभार मानले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सेवा हॉस्पिटलमधील परिचारिका आणि सर्व कर्मचाऱ्यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामीण महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देत कर्करोगाविषयी जनजागृती आणि वेळेवर तपासणीचा संदेश देणारे हे शिबिर सामाजिक बांधिलकीचे एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.